नमस्कार. आज मी तुमच्यापुढे सादर करते माझी स्वलिखित विनोदी कथा माळ्यावरचं भूत. माळ्यावरचं भूत. थोडंसं नाकात बोलायचा म्हणून त्याचं नाव गेंगाण्या पडलं. गेंगाण्याला बायकोही अगदी चार चौघात उठून दिसणारे मिळाले होते. आजूबाजूच्या शेजारी मित्रांना गेंगाण्याला लाभलेलं हे दुर्मिळ स्त्रीरत्न पाहून गेंगाण्याची ईर्ष्या वाटे. इतक्या साध्या भोळ्या माणसाला कशी काय बुवा अशी रूपवती लाभली, असे विचार शेजाऱ्यांच्या मनात येत. या विषयावर रात्रभर मित्रांच्या ओल्या पार्टीसोबत चर्चा रंगत. गेंगाण्याचं मात्र दुरून डोंगर साजरे असं झालं होतं. बायको दिसायला रूपवान होतीच, पण तितकीच खाष्ट होती. पहिली 2-1 वर्ष मवाळ वागली, पण 2 मुलं होताच तिचा प्रेमळपणा लोप पावू लागला. दिवसेंदिवस ती अधिकाधिक हिंसक बनत होते. आधीचा शामळू गेंगाण्या बायकोच्या तापट स्वभावाने अगदीच मलूल झाला. बायको सांगेल ती कामे तो करत होता. अगदी मुकाट करायचा. रेशनच्या लाईनीत उभं राहणं, बाजारहाट करणं, इतकंच काय घरातली लादी पुसणं, बायकोची कंबर धरली असताना कपडे धुणं, भांडी घासणं, तिच्या कंबरेला रगडून देणं, कितीनी काय काय करायचा. तरी बायको त्याला या ना त्या कारणाने फुलं वाहायचीच. गेंगाण्याची बायको दरवर्षी श्रावण पाळायची, पण गेंगाण्या व त्याचा मुलगा मात्र घरीच अंड, सुकी मासळी करून खायचे. त्यासाठी गेंगाण्याच्या बायकोने त्यांना वेगळी भांडी व वेगळा स्टोव देखील दिला होता. मासे, मटण आणून रांधून खाऊन झालं की ती दोघं आपली भांडी घासून पुसून ठेवत असत. अगदी मच्छीचे काटे, चिकनची हाडंही स्वतः कचऱ्यात नेऊन टाकत. शाकाहारी ओल्या कचऱ्यात ते काटे, हाडं टाकण्यास मनाई होती, कारण डस्टबिन धुताना त्यांचा संपर्क गेंगाण्याच्या बायकोच्या हातांना होऊन तिचा श्रावण बाद झाला असता. पाळलेला श्रावण सुटू नये म्हणून ती फारच दक्ष असायची. यावर्षी तिला कुणी सांगितलं की श्रावण पाळायचा तर घरातल्या सर्व सदस्यांनी, तरच इच्छित फलप्राप्ती होते. झालं. गेंगाण्याच्या बायकोने वटहुकूम काढला की घरात अंडी, सुकी मासळी काहीच बनवता येणार नाही. अगदी गणपतीला फूल वाहेस्तोवर श्रावण पाळायचा आहे. गेंगाण्या रोज पालेभाज्या, कडधान्याची आमटी, सपक वरण खाऊन खाऊन कंटाळला. त्याला खुणावू लागले तव्यातले तळलेले बोंबील, सुरमई हलव्याच्या तुकड्या, मांदेली नि कोलंबीची चक्र. गेंगाण्या दिवसेंदिवस खंगत चालला. तशी बायको त्याला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन गेली. हे 2-3 सुया टोचून रक्त काढलं, टेस्ट झाल्या, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. तरी पेशंटच्या बायकोच्या समाधानासाठी डॉक्टरांनी दुधात घालून प्यायची पावडर लिहून दिली. तसलं ते पावडर मिश्रित दूध पिऊन गेंगाण्याचं पोट भोपळ्यासारखं फुगू लागले. 4 दिवस परसा काढला होईना झाला. कुणीतरी सुचवल्यानुसार गेंगाण्याची बायको त्याला एरंडेल ढोसू लागली. गेंगाण्या ते बायकोच्या भीतीने कसं बसं गिळू लागले. एरंडेल पिल्याच्या दुसऱ्या दिवशी गेंगाण्या शौचालयात गेला की बाहेर रांगेत उभी असणारी आपापली टंबरेला टाकून दूर पळायची. चाळीतली लोक त्याला हसू लागली, नावं ठेवू लागली. गेंगाण्याचा बालमित्र बबन याला मात्र त्याची दया आली. त्याने गेंगाण्यास माळ्यावर पत्ते खेळायला म्हणून बोलावलं. गेंगाण्याच्या हाती दोर दिला. त्या दोराला स्टीलचा काटा चमचा बांधलेला होता. माळ्याच्या फळीतनं तो दोर बरोबर तव्यात जायचा. बबन्याची बायको मच्छी भाजून बाहेर गेली की तिथल्या 1-2 तुकड्या परागंदा होऊ लागल्या आणि हळूहळू गेंगाण्याची तब्येतही सुधरू लागली. त्याचं पावडरचं दूध बंद झालं. पोटाची तक्रार दूर झाली.
गेंगाण्याला शाकाहार मानवला म्हणून त्याची बायको खुश. सगळं कसं आलबेल चाललं होतं. इकडे सतत मासे गायब व्हायला लागताच बबन्याच्या बायकोने लेकीच्या पाठीत धपाटा घातला. लेक म्हणाली, आई आई तुझी शपथ सांगते, मी नाही मासे खाल्ले. नवऱ्यावर तर तिचा विश्वास होता. मग तळलेले गरमागरम हुणहुणीत मासे जातात तरी कुठे? भूतचेष्टा तर नव्हे. बबन्याजवळ तिने विषय काढला. बायकोची उडालेली भंबेरी पाहून बबन्याला लय हसू येत होतं. बबन्याची बायको सारखी त्याच्या पॅन्टीतले पैसे काढायची. वाहत्या गंगेत हात धुवून घेतात तसं बबन्याने या भूतचेष्टेचा फायदा घ्यायचा ठरवला. रात्री कामावरनं येताना त्याने खाडीजवळची एक कुर्ली पकडली. तिच्या पोटात ही बारकी बारकी पिल्लं होते. बबन्याने तिचे डेंगे बांधले आणि ती खिशात ठेवली. वरती रुमालाच्या घडीने झाकलं. सकाळच्याला बबन्या उठून कामावर गेला. बबन्याच्या बायकोने कपडे धुवायसाठी खुंटीला लावलेली पॅन्ट काढली. नेहमीप्रमाणे 10-20 रुपये मिळतील म्हणून पॅन्टीत हात घातला. रुमालाच्या घडीबरोबर कुर्ली बाहेर आली. तिचे बडबडीत डोळे बघून बबन्याच्या बायकोला फेपरं सुटलं. तिने मोठ्याने कालवा करत कुर्ली खाली फेकली. कुर्लीला बांधलेल्या दोरीची गाठ सैल होऊन कुर्ली फिरू लागली. तशी घरभर तिची बारकी बारकी पिलावळ पसरली. काय बा हे आखरीत घडलं, आता काय करू ग बाया, कुणी करणी केली गई? बबन्याची बायको गळा काढून रडू लागली. आजूबाजूच्या दोघा तिघांनी ती पिलावळ आणि कुर्ली सुपलीत भरून गटारात नेऊन फेकली. बबन्याच्या बायकोचं काळीच चरकलं ते चरकलंच. शेजारणींनी अगं बया बया असं तोंडावर हात घेतले. 2 शाण्या सुरत्या गड्यांनी परशा भक्ताला बोलवून आणलं. त्याने खोलीत धूप केला. कोण आहेस ते कळलंय मला, चल बाहेर निघ, नाहीतर मिरचीची धुनी घालीन बघ, असं मोठमोठ्याने हात वारे करत बघत ओरडू लागला. शेवटी बबन्याच्या बायकोला म्हणाला, गेल्या वर्षी वरच्या आळीतला तो झाड्या गचाकला त्याचं भूत आहे. झाड्याला मासळी जाम आवडायची. वर्षाचे 12 महिने म्हणजे 365 दिवस तो मच्छी मटण हाणायचा. त्यामुळे राहिली असेल त्याची एखादी इच्छा अधुरी असा सगळ्यांचा समज झाला. बुधवारला बाजारात जाऊन भक्ताच्या सांगण्याप्रमाणे एक लांबडी सुरमई आणि एक आरवता कोंबडा, 2 नारळ, 12 लिंब बबन्याची बायको घेऊन आली. बबन्याने ती तिच्या आदेशानुसार गावच्या सीमेला लागून असलेल्या मोठ्या झाडापाठी नेली. आणि बबन्याने गेंगाण्या दबा धरून झाडकीत बसली. परशा बघत ताजी मासळीने कोंबड्याचा रस्सा खायला मिळणार म्हणून सुरीला धार काढतात तसे दात पाजळीत आला. तो अगदी बेसावत असताना बबन्याने गेंगाण्याने त्याचे हात पाठीमागनं धरले. अगं आई ग मेलो, भूतान धरलं. लागला परशा ओरडायला. डोळे पण उघडीना एवढा भित्रट. बबन्या मोठा विचित्र आवाज काढत त्याला म्हणाला, तुला सोडीन पण एका अटीवर, तुझा लेंगा इथे सोडून डोळे बंद करून पाटल्या पाठी पळायचं. परशाची तर बोबडी वळलेली. त्यात लेंग्याच्या नाडीची गाठ सुट्टा सुटेना. त्या भीतीत त्याने लेंगा ओला केला. लेंग्यातच कार्यक्रम केला. कशी बसी गाठ सुटली. लेंगा पायातून काढून टाकून परशा बघत भेलकांडत झाडांना आपटत धोपटत पळाला. इकडे बबन्या आणि गेंगाण्या ती सुरमईनी कोंबडा ओळखीच्या खानावळीत घेऊन गेले. तिथे ओलं सुकं बनवून घेऊन त्यांनी सुरमईचा सागोतीचा चट्टा मट्टा केला. या कानाची त्या कानाला खबर झाली नाही. परशाचा लेंगा जाड्याच्या भूताने फेडला. ही आवई मात्र गावभर पसरली. लहानगी लेकरं काय दाणगी बी रात्रीची हगाय मुतायला जायला घाबरायला लागली. चुकून जाड्याने गाठलं न लेंगा साडी फेडून घेतली तर सगळीकडे भीतीची छाया पसरली. रामा न्हावी रात्रीचा सिनेमा बघून येत होता. त्याचा लेंगा झाडकीत अडकला.
झालं, जाड्याचं भूत त्यानेच पकडलंय पाटणं. राम्या न्हाव्याला वाटलं. तो सोड जाड्या, सोड बाबा, सोड ना म्हणत पळू लागला, तर लेंगा पाटलेकडनं टर्कन फाटला. रामा गावात आला तर पाटलेकडून फाटलेल्या लेंगाने त्याची चटेरी पटेरी चड्डी बघून पोरं जाम हसू लागली. रामानं मात्र तेव्हापासून अंतरून डरलं. माहेरवासणी माहेराला यायच्या बंद झाल्या आणि सासरवासणींना घेऊन जायला त्यांचे भाऊ येईना झाले. त्यांच्या वांगडाला जाड्याचं भूत येईल बिल ही भीती. हे प्रकरण महिनाभर चांगलंच तापलं. एके दिवशी बबन्याची धाकटी मुलगी क्लास लवकर सुटल्याने लवकर घरी आली. ती माठातलं पाणी प्यायला घेत होती. तोच तिला माळ्याच्या फटीतनं खाली येत असलेला दोर दिसला. बबन्याच्या मुलीने दोराला लावलेला काटा चमचा हाताने पकडला आणि आईला साथ घातली. आई, आई ग, इकडे ये, मासे तळलेले आपसूक कमी होतात. भूत चेष्टा झाली म्हणतेस, नी माळ्यावरचं भूत खातंय हो मासळी. बबन्याच्या बायकोने वर जाऊन बघितलं तर गेंगाण्याच्या तोंडात मावरं. झालं, बबन्याची बायको रागानं लाल झाली. आधीच ती भांडकुदळ, त्यात तिचा आणि गेंगाण्याच्या बायकोचा 36चा आकडा. तिने बाहेर येऊन गेंगाण्याच्या बायकोला शिव्या द्यायला सुरुवात केली. म्हणे, धरलाय श्रावण, झाली आहे भक्ती, नी नवरा चोरून खातोय लोकांच्या तव्यातली मासळी. सगळी डोकी बाहेर येऊन पाहू लागली. गेंगाण्याची बायकोही भांडायला आली. माझा नवरा कधीच असं करणार नाही, छाती ठोकून सांगू लागली. बये, आमच्या माळ्यावर बघ कोण आहे ते, असं म्हणताच गेंगाण्याची बायको भांडतच माळ्यावर चढली. माळ्याच्या एका कोपऱ्यात बेदरलेल्या वासरासारखा गेंगाण्या पोटाकडे पाय दुमडून बसला होता. गेंगाण्याच्या बायकोला गेंगाण्याचा भयंकर राग आला. त्याच्यामुळे आज तिची नाचक्की झाली होती. तिने खेचून गेंगाण्याला खाली आणलं. त्याच्या डोईवरले असले नसलेले 4 केस खेचत डुंगणावर काठीने मारत ती त्याला घराकडे नेऊ लागली. बबन्याची बायको विजयी मुद्रेने जिच्याकडे बघत होती, तर गेंगाण्याची बायको गेंगाण्याला खाऊ की गिळू हा विचार करत त्याला जोर जोरात ओढत होती. गेंगाण्याचा चेहरा कुर्बानीसाठी ओढत नेणाऱ्या बकऱ्यागत दिसत होता. धन्यवाद.